बालकृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आता आपण स्थानवंदन करत बळेगाव या तीर्थस्थान वंदन करण्यासाठी बळेगावला पोहोचलो आहोत। तालुका अंबड आणि जिल्हा जालना। तर हे जे आपण स्थान या ठिकाणी नमस्कार केलेला आहे, तर स्वामींचं तिथं अवस्थान आहे। पूर्वार्ध काळामध्ये 20 दिवस वास्तव्य स्वामी श्री चक्रधर महाराजांचं त्या ठिकाणी झालेलं आहे। स्वामी त्यावेळेला आपेगाव इथं आलेले आहेत आणि 20 दिवस वास्तव्य असल्यामुळे त्या स्थानाला अवस्थान असं म्हटलेलं आहे। त्यानंतर 20 दिवस वास्तव्य म्हटल्यानंतर मादने स्थान, जिथं स्वामींची आंघोळ वगैरे व्हायची, हे आसन स्थान आहे। आणि आपण पाहतो की अनेक प्रकारच्या लीळा या ठिकाणी झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये बळेग्रामनी गुंफे ओवाळणे, म्हणजे या बळेगाव मध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज असताना लाखाईसी ही जी काही भक्त होती, तिची जी सून आहे, शृंगारुनी ओवाळण्या लागी आणली। तिची सून काय झालेली आहे, तिने चांगले कपडे घातलेले आहेत, साडी नेसलेली आहे, मेकअप केलेला आहे, स्वामींना ओवाळण्यासाठी ती आलेली आहे। 2 मिनिटं ठेवायचं, चरित्र उदे थांबून घेतो। तर आता ओवाळणे म्हटल्यानंतर स्त्रिया ओवाळणी करण्यासाठी ताटी, चंदन, कुंकुम, अक्षदा, माळ, मंगळदीप, स्वामी श्री चक्रधर महाराजांना चंदनाचा टिळा अशा पद्धतीनं तिने लावलेला आहे। विडा ओळगावलेला आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांना तिने ओवाळलेला आहे। महाजन जे होते ते आपल्या घराला एक निरोप देतात की स्वामी या ठिकाणी आले। त्यामुळे त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी ते स्वामींचं आलेला निरोप ऐकला आणि त्या सुद्धा स्त्रिया स्वामींच्या दर्शनाला या ठिकाणी आल्या। तर अशा पद्धतीने एक सर्वच स्त्रियांनी स्वामी श्री चक्रधर महाराजांना ताट, अक्षदा, त्या ठिकाणी दिवा वगैरे आणून स्वामी आणि सगळं काही त्या ठिकाणी झाल्यानंतर कणिक, परिमळ, तर त्याच्यामध्ये एक जी स्त्री होती त्या स्त्रीला काही एका तिचा पती जो होता त्या पतीने काही पाठवलेलं नाही। तर अशा पद्धतीनं त्या स्त्रीला स्वामी श्री चक्रधर महाराजांचं दर्शन नाही। तियेचा भ्रातर तियेशी येऊन निधीची, म्हणून ती न यायची। विळींचा गोपाळ आले, सभा गंधाट बैसली। आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी एक ओवाळणीचं म्हणजे गुंफे ओवाळणी असलेलं हे स्थान, इथे 20 दिवस वास्तव्य असताना उपाध्याय नाथोबा दृष्टांत, त्यांना दृष्टांत देऊन स्वामींनी संबोधन केलेलं आहे। या ठिकाणी लाखाईसाचा
उपहाराचा स्वीकार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी केला. रानाई वेसी पाहो लावणे, राक्षसा हट्टे नमस्कारू शिका. जोमाई नृत्य दीपक शक्ती देणे, कामाई पंचनामकरण. ताट्या आव्हानी अगाधत्व निरोपण, खडे खुपडी याचा दृष्टांत निरोपण. मांडव खडकी आसन तथा मांडवी कथा निरोपण. त्याचप्रमाणे सांडल्या कोंडल्या आख्यायिका कथन आणि बळेग्रामी गुंफे वस्ती, अशा अनेक अभूतपूर्व लीळा या बळेग्रामच्या ठिकाणी झालेल्या आहेत. अवस्थान स्थान असल्यामुळे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य असल्यामुळे अनेक लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत. असं महत्वपूर्ण स्थान आपल्याला या ठिकाणी